ईदला तर स्कूलला सुट्टी लागलेलीच आहे, पण रामनवमीची सुट्टी होती म्हणून आम्ही तिघेही निघालो होतो नंदगावला. तसं तर आम्ही सरप्राईज द्यायला गेलो होतो, पण आमचा पचका झाला कारण की गेट आतून लावलेलं होतं. मग काय आम्हाला हाक मारून बोलवावंच लागलं आणि सगळ्यांना कळालं की आम्ही आलोत म्हणून. मग भैया आले, भैयांनी गेट वगैरे उघडलं, तरीच मी लपतच होता. शेवटी त्यांनी भॉ केलं आणि घरात आलो. घरात आलो की काय बघतो तर हा अंगणात चिंचेचा सडा पडलेला होता, खूप पाऊस झालेला होता. मग काय स्मितुडीला काकांनी गिफ्ट आणलं होतं, ते त्याने घेतलं आणि त्याची फ्रेंडही आली त्याला बघून लगेचच. मग दोघं जणांना खायला दिलं, मस्तपैकी खात बसले. साहेब इकडे टी व्ही बघत बसले होते, मस्तपैकी त्यांचा आनंद घेत होते. मी दुपारचं जेवण करून घेतलं आणि नंतरून आम्ही अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई हा पिक्चर बघायला दोघी जावा आणि सासूबाई आम्ही तिघेही असं पिक्चर बघायला बसलो. स्मितला काय हा पिक्चर आवडत नव्हता, पण मी कसं तरी करून त्याला बसवलं. 2 तासाच्या प्रतीक्षेनंतरून आमचा पिक्चर संपला. मला काय एवढा आवडला नाही, पण ज्याला बघायचं ते बघू शकतात. मग काय घरातली कामाला लागलो, चहा वगैरे करून घेतला. इकडे स्मितसाठी भात वरण ते लावलं, भाजी वगैरे केली. इकडे आई भाकऱ्या करत होत्या आणि संदीपला काही काम आलं अर्जंट म्हणून ते त्यांचं काम करत होते. स्मितुडीला भूक लागली, मग त्याला जेवायला ते दिलं आणि आमचा तो दिवस संपला. नेक्स्ट डे मी त्याच्यातच कंटिन्यू केला. दोन्ही मुलं होते म्हणून आईंनी आज त्यांच्याकडून छान काम करून घेतलेलं होतं, कपडे ते धुवून घेतलेले होते आणि इकडे पप्पा नातवासोबत एन्जॉय करत होते. जाऊबाईंना डाळभाटी खाऊ वाटत होती म्हणून त्यांच्यासाठी डाळभाटी केली आणि इकडे मला यांनी चिकन आणून दिलं बॉईजसाठी, मग तेही करायला घेतलं. यांना रस्सा तर खायचंच होतं, पण त्याचसोबत फ्राय पण खायचं होतं, मग त्यांच्यासाठी फ्राय ते केलं. आईंनी इकडे गरम गरम भाकऱ्या करायला घेतल्या. आईंच्या भाकरी बघताय ना केवढ्या मोठ्या असतात ते. मग यांना भूक लागली होती म्हणून यांना जेवायला वाढायला ते घेतलं. मग आम्हीही जेवलोत आणि स्मितची तब्येत बिघडली म्हणून घरी निघालोत. जाऊबाई तुम्ही नेहमी विचारतात जाऊबाई का नसतात व्हिडिओमध्ये, तर त्या प्रेग्नेंट आहेत, त्यांचा आराम चालला आहे म्हणून त्या जास्त येत नाहीत व्लॉगमध्ये. आणि मग घरी निघालोत आणि वाटेत आमच्या स्मितुडीला पप्पांवर खूप प्रेम होतं चाललेलं होतं, तुम्ही बघू शकताय. मग जुडिओमध्ये पुण्याला जायचं आहे आईबाबांकडं म्हणून जुडिओमध्ये थांबलो. त्याच्या आवडीचे कपडे घेतले आणि सगळे कपडे त्याने स्वतः चॉईस केलेले आहेत. आता तो मोठा होत चालला हे मलाही कळायला लागलेले. मग त्याचे ड्रायफ्रूट्सही संपले होते, ते घेतले. इथे पप्पांकडं भरपूर सारी फरमाईश होती, हे घ्या ते घ्या. पप्पा काही घेत नव्हते, पण लाडीकुडी लावून शेवटी पप्पाला नेलंच. आणि धाराशिवचं वातावरण त्या दिवशी इतकं बिघडलेलं होतं, वारं वादळ खूप झालं म्हणून आम्ही घर गाठायचं ठरवलं. वाटेत मला ट्रेन दिसली, ती बघायची मजा आमची स्मितुडीची काही वेगळीच होती. घरी आलोत की त्याला उलटी वगैरे झाली, ताप आली खूप. मग रात्र तशीच काढली आणि सकाळी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं. माझी माऊ खरंच खूप कोमजून गेल्यासारखी गेली होती. तिला काही खाऊ वाटत नव्हतं, काहीच करू वाटत नव्हतं. एवढा शांत तो जेव्हा आजारी पडेल तेव्हाच असतो. मग काय आपल्या पाठीशी स्वामी आहेत, हे काळजी करायचं काहीच कारण नाही. चला बाय.